नमस्कार मंडळी. तर आता मी चाललेली आहे ज्वेलरीचं रॉ मटेरियल आणायला, कारण पहिलं मटेरियल माझं पूर्ण संपलं होतं, त्याच्यामुळे माझे व्हिडिओ येणं थोडं बंद झालेलं होतं आणि मग गावी जाणं होतं, त्याच्यामुळे माझं कंटिन्यू करणं थोडं थांबलं होतं. तर मी चालली आहे भुलेश्वर मार्केटला आणि नवरात्री स्पेशल इथे एवढे छान कलेक्शन होते, बघून मी वेडीच झालेली. मला खूप जाम भारी आवडलेलं होतं. हां, पण हे रिझनेबलमध्ये नव्हतं, मी एवढंच तुम्हाला सांगू शकते. बार्गेनिंग करायलाच लागणार तुम्हाला. त्याच्यानंतर मी आली होती आणि माझा विचार असा चालू होता की मला नवरात्री स्पेशल काहीतरी असं बनवायचं होतं. तर मी त्यासाठी लेसेस घ्यायला आलेली होती. तर इथे होलसेल रेटवरती लेसेस भेटतात, तर मी ते घेतलेले होते. खूप छान छान डिझाईन होते. हे सुद्धा रिझनेबलमध्ये नव्हतं, कारण होलसेलमध्ये आपण जर बंडल घेतला तर तो स्वस्त पडतो आणि जर आपण रिटेलमध्ये घेतला तर तो थोडा आपल्याला महाग पडतो. आणि त्याच्यानंतर ज्वेलरी कलेक्शन इतकं भारी होतं. हे बँगल्स किती छान होते. 100 रुपीजची जोडी होती ही. आणि त्याच्यानंतर खूप छान छान असे डिझाईन्स होते, बघूनच मला खूप भारी वाटलेलं होतं. आणि तसंच मग विचार केला, चला आता आपल्याला ज्वेलरी जी बनवायची, आपल्याला वेगवेगळी डिझाईन बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल घेणं गरजेचं आहे. एरवी मी जेव्हा ज्वेलरी बनवते तेव्हा मी 2 वेळा मी ऑनलाईनमध्येच मागवलेले होते. आता विचार केला की नाही, ह्या टायमाला मला स्वतः भुलेश्वर मार्केटला जायचं आहे आणि तिथूनच मी माझं रॉ मटेरियल घेईल आणि मला जे पाहिजे ते समोरच मला बघता येईल. आणि खूप छान छान असे पॅन्डल्स डिझाईन होते, त्याच्यामध्ये नथ मेकिंगचं सामान सुद्धा होतं तिथे आणि ज्वेलरी मेकिंगचं सामान सुद्धा होतं. त्याचे रेट पण तुम्हाला सुद्धा असं रॉ मटेरियल जर घ्यायचं असेल तर रामेश्वर कला म्हणून हे दुकान आहे, तिथे नक्की व्हिजिट करा. आणि हा मला ज्वेलरी बॉक्स घ्यायचा होता जो मी घेतला. चला मग बाय.